2027 मध्ये जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना होणार आहे। मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी ही मोठी घोषणा केली। जनगणनेबाबत मोदींनी विजनही मांडलं। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली सुरू। राज्यातील 12,915 लाडक्या बहिणी अपात्र। नोटिसा दिल्या असेल मात्र अद्याप कुठेही वसुली सुरू नाही। मंत्री शिरसाट यांची ही माहिती। कोल्हापूर या ठिकाणच्या गोकुळ दूध संघात सुरू असलेल्या वादात शिंदेंची शिष्ट आहे। कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे फडणवीसांना भेटणार। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक होणार। गोकुळच्या कारभारावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद। जालना शहरातला वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे आमदार लोणीकर संतापले। आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी करण्यात आली। पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोलमाफीची सकारात्मक भूमिका घेतली, तर आमचा त्यांना पाठिंबा। पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडून स्वागत। भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचं जात प्रमाणपत्र अवैध, तर निवडणुकीत गायत्री भंगाळेंनी सावकारेंच्या पत्नीचा पराभव केलेला होता। गायत्री भंगाळे यांना थेट अपात्र ठरवलं जाण्याचीही शक्यता। हिसेस प्रकरणामध्ये फरार निदा खानचा आरोपींसोबत संपर्क कायम। तपासात कॉल डिटेल्समधून निदा खान आणि आरोपींचं कनेक्शन समोर। नोकरी सोडल्यानंतर निदा खान सतत आरोपींसोबत संपर्कात असल्याची देखील माहिती। दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओही व्हायरल। सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहत आहे। राजू शेट्टी यांचा हा आरोप। नागपूरमधील 24 तास पाणी योजनेवरून गडकरींचा प्रशासनावर संताप। नागपूरमधील पाणी पुरवठा योजना पूर्णतः फसली आहे। नितीन गडकरी संतापले। योजनेमध्ये त्रुटी राहिल्यानं यशस्वी झाली नाही। नितीन गडकरी यांचा हा आरोप। महापुरात उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत नाही। खरडून गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळेना। महापूरमध्ये वाहून गेलेले बंधारे अद्यापही नादुरुस्त। अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेली जमीन शेतकऱ्यांना सोडून दिली। दुरुस्तीला पैसे नाही, त्यामुळे शेतकरी हतबल। अतिवृष्टीमध्ये तलाव फुटला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात दगड गोट्याचा खच। भूम तालुक्यातील साबळेवाडी या ठिकाणची ही घटना। परभणी या ठिकाणी पीक विम्याची तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप। शेतकऱ्यांनी हेक्टरी 2,400 रुपये विमा भरला, प्रत्यक्षात 1,050 पर्यंतचं मदत मिळाल्याचा प्रकार। सरकारनं हेक्टरी 17,500 मदतीची घोषणा करून भरलेले पैसे देखील दिले नाही असा आरोप। रायगडमधील लोणेरे हत्याकांड प्रकरण। आरोपी अन्नीस मोहम्मद खान मालदार याला 5 दिवसांची पोलीस कोठडी। ओमकार रेसिडेन्सी या ठिकाणी तरुणीची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली। संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये आग लागल्यानं जप्त वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या जप्त वाहनांना अचानक आग लागली। आगीमध्ये 6 चाकी डंपर, 1 कार, 1 रिक्षा आणि 2 ट्रक पूर्णतः जळून खाक। भंडाराच्या रनेरा या गावामध्ये घरफोडी। अज्ञात चोरट्यांनी 8 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। जिल्हाभरात चोरीच्या घटनेमध्ये वाढ। पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित। यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारे 6 जण पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या वडगाव जंगल पोलिसांची ही कारवाई। पोलिसांना कारमध्ये अघोरी पूजेचं साहित्यही आढळलं। साहित्याच्या आधारे पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली।